तर मोहोळमध्ये धमकावल्याचा आरोप जो आहे, विशेषतः अल्पसंख्याक समाजाला सातत्याने धमकावला जात आहे. काही घटना देखील समोर आल्याचं पाहायला मिळते. काय नक्की प्रकार मोहोळमध्ये सुरू आहे? मोहोळमध्ये एका पक्षाच्या स्वयंघोषित सो कॉल्ड नेत्याकडून काल संध्याकाळी मायनॉरिटीच्या काही मुलांना दारू पिऊन मारण्याचा प्रकार झालेला आहे आणि एक प्रकारे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला धमकवण्याचं काम, त्यांना दहशतीमध्ये ठेवण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्या मुस्लिम समाजाला असं धमकवण्यात येत आहे की तुम्ही आम्हाला मत देणार नाही हे आम्हालाही माहीत आहे, पण तुम्ही आम्हालाही मत द्यायचं नाही किंवा कोणालाही मत द्यायचं नाही, तुम्ही मतदानासाठी जायचंच नाही, अशा प्रकारची दादागिरी मुळामध्ये मुस्लिम समाजावर केली जात आहे. त्या नेत्यांना मी आज या रॅलीद्वारे सांगू इच्छितो, मुस्लिम समाजाच्या एकाही मुलाला किंवा कार्यकर्त्याला जर हात लागला तर निश्चितपणाने हा रमेश कदम ते हात तोडल्याशिवाय अजिबात राहणार नाही. माझ्यावर ऑलरेडी 14 केसेस आहेत, त्याच्यात आणखीन एखाद केस झाली तरी मागे पुढे हटणार नाही आणि मोहोळच्या मुस्लिम समाजाला हा रमेश कदम त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही हा शब्द या रॅलीच्या निमित्ताने देतो. आणि मुस्लिम समाजावर उगवणारे प्रत्येक हात, त्यांचे हात पाय तोडून टाकण्यासाठी हा रमेश कदम आणि त्यांचे कार्यकर्ते कायम पुढे राहणार आहेत. कधी नव्हे तो पैसा, कधी नव्हे तेवढा पैसा या मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मोहोळ शहरामध्ये आलेला आहे. मी निश्चितपणे त्या राजकीय नेत्याचं नाव येणाऱ्या काही सभांमध्ये निश्चित समारोपाच्या सभांमध्ये घेणार आहे. त्या राजकीय नेत्याच्या घरामध्ये आज 10 करोड रुपये कॅश आहे आणि या संबंधातली माहिती मोहोळ पोलीस स्टेशनच्या PI इलेक्शन निवडणूक अधिकाऱ्यांना देखील माहिती आहे, परंतु त्यांच्यामध्ये असलेली साठगाठ आणि त्यांच्यामध्ये असलेली मिलीभगत यामुळे या पैशावर छापा टाकला जात नाही. अशा प्रकारे मोहोळ शहरातील मतदारांना दारू, मटण आणि पैसा अशा पद्धतीचं वाटप या काही कालपासून सुरू झालेलं आहे. या मोहोळ शहराचा मतदार हा सुजाण आहे, सुसंस्कृत आहे. या मोहोळ शहराला एक सांस्कृतिक वारसा आहे. आजपर्यंत मोहोळ शहरामध्ये कधीच अशा पद्धतीने निवडणुकीमध्ये पैसा वापरला गेला नव्हता किंवा दारूचा त्या ठिकाणी कधी वापर झाला नव्हता. परंतु मोहोळ शहरामध्ये BJPचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे, त्यांच्या घरच्या लोकांचाच दारूचा व्यवसाय असल्या कारणाने दारूचं मोठ्या प्रमाणावर वाटप या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते. आणि मला खेद वाटतो की निवडणुकीमध्ये तुम्ही विकासाचं विजन, तुम्ही काय केलेली कामं किंवा तुम्ही मोहोळ शहरासाठी पुढे भविष्यामध्ये काय करणार आहात त्या विकास कामांचा उल्लेख करण्यापेक्षा आणि त्या विकास कामांच्या जोरावर मतं मागण्यापेक्षा दारू, पैसा, मटण आणि दहशतीच्या जोरावर ही निवडणूक लढली जात आहे. परंतु ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची निवडणूक राहणार आहे. मी या रॅलीच्या निमित्ताने मोहोळच्या मुस्लिम समाजाला शब्द देतो की यापुढे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि तुमच्यावर कोणी हात उगारण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हातपाय तोडून टाकू अशा पद्धतीचं तुम्हाला आश्वासन देतो. आणि तुम्हाला पूर्ण संरक्षण या निवडणुकीनंतरही मोहोळ शहरामध्ये मी स्वतः माझं घर बांधून राहणार आहे आणि कायम मुस्लिम समाजाच्या मागे त्यांच्या भावाप्रमाणे असा ठामपणाने उभं राहणार आहे. माझ्या दलित समाजाच्या सोबत देखील कायम राहणार आहे. मोहोळ शहरामधला जो वंचित घटक आहे, जो उपेक्षित घटक आहे, त्या उपेक्षित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. साहेब, कोण आहे नक्की हा नेता जे मारहाण केलेला आहे किंवा कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत, काय त्या संदर्भातली माहिती देऊ शकतो? उभाटाच्या नेत्यांनी, एका स्वयंघोषित नेत्याने, तो स्वतः दारूच्या नशेत होता आणि दारूच्या नशेत मुस्लिम समाजाच्या लहान मुलांना त्यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापुढे दारूच्या नशेत त्यांनी मुस्लिम समाजाविषयी ब्रशब्द जरी काढला तर त्याच्या थोबाडीत मारून आणि त्याने हात उगारण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हात तोडून टाकण्याचं काम हा रमेश कदम निश्चितपणाने केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि मुस्लिम समाजाला कायम संरक्षण देण्याबद्दलची आमची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आहे. साहेब, कोणत्या नेत्याच्या घरी 10 करोड रुपये आहेत असा तुम्ही आरोप केलेला आहे? हे सर्व प्रशासनाला माहिती आहे. मोहोळ शहरामध्ये जर आपण शिंदे सेनेच्या नेत्याच्या घरी, प्रमुख नेत्याच्या घरी हे 10 करोड रुपये आज त्या ठिकाणी कॅश त्यांच्या घरामध्ये
आणि याची संपूर्ण इत्थंभूत माहिती मोहोळच्या स्थानिक प्रशासनाला माहिती आहे, मोहोळच्या पोलीस स्टेशनला माहिती आहे, परंतु त्या ठिकाणी ते हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करतात आणि या निवडणुकीमध्ये अमाप पद्धतीने पैशाचं वाटप, दारूचं त्या ठिकाणी वाटप करून लोकांना दिशाभूल करून काही तर ठिकाणी लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याबद्दलची भूमिका, वंचित ठेवण्याबद्दलची स्ट्रॅटेजी ही विरोधी पक्षाकडून होते. परंतु मी आमदार असताना केलेली कामं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची असलेली 80% समाजकारण आणि 20% राजकारणाची भूमिका घेऊन आम्ही विकासाच्या जोरावर मोहोळ शहर वासियांकडनं मतं मागणार आहोत. आम्ही दादागिरी करून किंवा दारू पाजून मतं मागणार नाही आहोत. आपल्या पक्षाचे आमदारांच्या प्रचारात येणं अपेक्षित मात्र ते प्रचारात आले नाहीत. शिवसेना शिंदे गटासोबत त्यांची भूमिका होती. आता परवा अजितदादांच्या सोबत देखील व्यासपीठावर दिसले. राजू खरे नेमके कोणाचे आहेत असा प्रश्न मोहोळच्या जनतेला पडलाय का आणि आपल्याला काय वाटतंय? राजू खरे हा, मी मागे देखील म्हटलं, हा अक्कल शून्य आणि पात्रता शून्य असलेला, लायकी नसलेला माणूस. त्याने मागच्या निवडणुकीच्या वेळी स्थानिक नेत्यांना 15 करोड रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिले आणि ते 15 कोटी रुपये देऊन त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांना विकत घेतलं आणि त्या पद्धतीने त्याने ते तिकीट घेतली. त्याच्या मेरिटवर त्याला तिकीट मिळालेलं नाही. त्याने जो पैसा वाटला त्या पैशाच्या माध्यमातून त्याला तिकीट मिळाले आणि MMRDA चा अनिल कुमार गायकवाड नावाचा एक भ्रष्ट अधिकारी आहे. हा भ्रष्ट अधिकारी त्याला हा करोडो रुपयांचा पैसा देतो. अशा पद्धतीने अनिल कुमार गायकवाडांचा पैसा, MMRDAच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा पैसा हा या मागच्या निवडणुकीमध्ये वापरला गेला आणि त्या पैशाच्या जोरावर त्याला तिकीट मिळालेलं आहे. त्या पैशाचं माज आणि मस्ती अजूनही राजू खरेच्या डोक्यामध्ये आहे. कोणत्याही पद्धतीची राजकीय पॉलिटिकल मॅच्युरिटी नसलेला, हा विवेक शून्य असलेला मूर्ख, नालायक, छोटा हत्ती आहे. तर ह्याच्या भूमिकेने मोहोळ शहरवासियांना काही फरक पडत नाही. मोहोळ शहरातल्या लोकांना माहिती आहे की शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावावर आम्ही ह्याला मतं दिली होती, याच्या नावावर मतं पडलेली नाहीत. त्यामुळे अशा लायकी नसलेल्या माणसावर आम्ही मोहोळच्या सगळ्या मतदारांनी दुर्लक्ष केलेलं आहे. ज्या पवार साहेबांच्या नावावर मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी मतदान केलं त्या पद्धतीनेच येणाऱ्या मोहोळ नगरपालिकेला देखील शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर आणि त्यांच्या नावावर ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर बटन दाबून पुन्हा भरघोस मतं ग्रामीण भागात ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर पोत्याने मतं निश्चितपणाने पडतील असा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे.